राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सातारचा गणेश. आणि मी गणेश शिंदे स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये. आज कुठं आपण बाहेर फिरायला वगैरे गेलो नाही. म्हणाल नाव तर व्हिडिओचं वेगळं आहे, अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे, काहीतरी आणलं आहे गणेशनं, आणि मग ह्यो रानामध्ये काय करतो आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या गोष्टीचा वापर आहे ना, मला प्रामुख्याने हितच करायची. म्हणजे जेव्हा केव्हा मी डोंगरावर जाईन, किल्ल्यावर जाईन, कुठं पर्यटन स्थळावर जाईन, तिथे गेलो ना, मी किती जरी माझ्या असं म्हणजे मन लावून एखादं शूट वगैरे करायला गेलो ना, तर घरी येतो आणि घरी ज्यावेळेस एडिटिंग करतो हेडफोन टाकून, त्यावेळेस हे आवाज आहे का असं खरखर खरखर हा इरिटेट करतो मला. म्हणून ह्यावेळेस दिवाळीची खरेदी बाजूला ठेवली. मी स्वतःसाठी काही खरेदी केली नाही, पण आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी म्हटलं काय ना काहीतरी गोष्टी अशा पाहिजेत की ज्या भविष्यात जाऊन आपल्यासाठी चांगल्या आणि उपयोगी ठरतील. म्हणून मी ही गोष्ट खरेदी केली आणि या गोष्टीचा उपयोग आता आपल्या भविष्यात येणाऱ्या फ्युचर व्हिडिओसाठी. ही गोष्ट आहे तर छोटी, पण ह्याचं काम खूप मोठं आहे. म्हणजे जवळजवळ 50 ते 60% आहे ना, हे इम्प्रूव्हमेंट करतं साऊंड क्वालिटीमध्ये. तर पहिल्यांदा तुम्ही एक काम करा, अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बघून या. तोपर्यंत मी ही गोष्ट इथं सेट करतो आणि अनबॉक्सिंगचा बघून आला की मग मी डायरेक्ट तुम्हाला इथं दाखवतो ह्याचा यूज काय होतो. तर मंडळी, आता आपण करणार आहोत अनबॉक्सिंग. हे पहिला बॉक्स आणि दुसरा बॉक्स, हे 2 बॉक्स आलेत. तर आपण पहिल्यांदा हा चूज करू, म्हणजे हा माईकवाला, आणि हा बाजूला ठेवू आता आपण. तर हा चूज केल्याप्रमाणे हा बाजूला, आणि हत्यार, हो, हे आपलं हत्यार कटिंग करायचं. तर ह्या साईडनं कटिंग प्लॅस्टिकची असल्यामुळं आता आपण याचा अशा प्रकारे वापर केला. असा वापर कोणी करू नका, माझा मी केला आहे बरं. बघू शकता बॉक्स आत्ता दिसतोय, खोलून घेऊ. अशा प्रकारे बॉक्स पॅकिंग वगैरे खूप चांगली. आणि माझी असे नवीन काही दिसल्याचं फोडायची सवय काही जाणार नाही. बॉक्समधून काढू आपण हा बॉक्स, बघू. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रथम स्क्रीनवर दिसतंय सगळं. हा सिम्पल स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, कम्प्युटर, DSLR आणि कॅमकॉर्डर. म्हणजे याप्रमाणे तुम्ही माईक यूज करू शकता. मागच्या साईडला पण तेच लिहिलं आहे की ती डेसिबलपर्यंत वगैरे आहे, किंवा इन्स्ट्रक्शन वगैरे लिहिलेले आहेत. आता बॉक्स आपण ओपन करू. ह्या साईडनं ओपन फाटलं माझ्याकडून. अशा प्रकारे आपण ओपन केला. आत ट्रेगत दिसते. बघू आता आपण बाहेर काढू ह्याला हळूवार पद्धतीने बाहेर काढायचं. बघितल्यानंतर बघू, अरे बापरे, ह्यात युजर मॅन्युअल 2 आहेत. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काय कळत नसेल तर हे मॅन्युअल जर वाचले तर तुमच्या लक्षात येईल. हे ठेवू बाजूला आपण. आणि आता या ट्रेमध्ये काय काय भेटलं बघू. या ट्रेमध्ये भेटले आपल्याला हा माईक, म्हणजे ज्याचं विंडशिल्ड आहे असा केसांच्यागत जे दिसते. आणि यामध्ये आत, आणि ज्याला मी हात लावले, हा माईक आहे, मेन माईक हा आहे. आपण त्याला बाहेर काढू, हळूवार पद्धतीने काढा. आत्ता माझा ट्रायपॉड पडला असता. हा माईक आहे, इथं आत फिट केलेला असतो, जेणेकरून जर वारं आलं तर त्याला आत जाऊ नये म्हणून. हा माईक मेन आहे जो मी दाखवतो तो. हा याला बघू शकता तुम्ही. तर याला आपण बाजूला ठेवू. या अशा प्रकारे यात आत होल आहे की ज्यामध्ये त्या माईक लावला जातो, जेणेकरून वारं आला तर बाजूला ठेवू. ही आहे ती मोबाईलला लावायची वायर. जे हा प्लग आहे तो माईकला, आणि हा आहे तो कॅमेऱ्याला. ही कॅमेराच्या वायर आहे, बघू शकता तुम्ही. हा आहे ते स्टँड, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही माईक जो आहे, थांबा 1 मिनिट, हा माईक इथे हळूवार पद्धतीनं अशा पद्धतीने लावायचा, जेणेकरून ते एक स्टँडला लागल्यागत होईल आणि तो पडणार नाही. बघू शकता तुम्ही असं ठेवल्यानंतर. आता ही एक पाऊच दिसतोय आपल्याला की ज्यामध्ये, अरे बोयाचं यावर मार्किंग, की यामध्ये तुम्ही सगळ्या ॲक्सेसरीज, म्हणजे जे वायरिंग वगैरे आहेत किंवा माईक वगैरे जे आहेत ते यामध्ये ठेवून असं आवळून पॅक करून ठेवू शकता, म्हणजे कुठे पडायची भीती वगैरे नाही. तर आता आपण बाजूला ठेवू. दुसरा बॉक्स ओपन करू. ह्याला पण त्याच पद्धतीनं, पण जरा आणखीन माझ्या पद्धतीनं ओपन करतो. तुम्ही असं पद्धतीनं ओपन करू नका. यामध्ये पॅकेजिंग वगैरे काय नव्हतं, डायरेक्ट बॉक्समध्ये हेड दिसलं मला, त्यामुळे थोडा डिस्पॉइंट आहे मी. हे बघू शकता मोबाईल होल्डर. याला स्प्रिंग असल्यामुळं असं आहे, आवाज वगैरे येतो याचा. आणि हा आहे तो आपला ट्रायपॉड. हा का घेतला तर असा यामध्ये लवचिकपणा आहे म्हणून, म्हणजे कुठं पण आपण ठेवू शकतो, कुठं पण ह्याला अगदी गाठ मारल्यागत सुद्धा ठेवू शकतो. बघू शकता तुम्ही. असं जर सरळ केलं तर याचे पाय जे आहेत ते सरळ होतात, वाकडे होतात. जसं पाहिजे तसं तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता, असं आहे. आणि हा जो स्क्रू आहे याच्यामुळं हा वरचा जो दिसतो आहे, ही ज्याला की आपण ट्रायपॉडचा वरचा जो स्क्रू आहे तो 170 डिग्रीला कुठेही घुमू शकतो. फक्त या स्क्रूला पॅक करावा लागेल जर तुम्हाला त्या साईडला पाहिजे.
हा आहे तो मोबाईल होल्डर. दोन्ही साईडनं आपण पॅक लावू शकतो याला, या साईडनं आणि या साईडनं. आता आपण ह्या साईडला लावून बघू. 1 मिनिट. असं गोल फिरवून पॅक केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मजबूत आणि फिट्ट बसले. आपण याला माझा मोबाईल लावून बघू. आता मोबाईल लावताना एक काळजी घ्या की तुमचा कवर वगैरे नसेल तर जास्तीत जास्त कवर वगैरे लावून ठेवा सेफ्टीसाठी. असं स्क्रू आवळायचा फिट्ट ज्या साईडला पाहिजे साईडला, आणि मग तुम्ही मोबाईल बरोबर. आता हे बाजूला आहे, आत करून घेतो मी मोबाईल. 1 मिनिट, 1च मिनिट. हा मोबाईल आत सरकवून घेतो आणि बघू शकता तुम्ही एक परफेक्ट व्लॉगिंगसाठी तुम्ही तुमचा कॅमेरा कसा वापरू शकता, किती इम्प्रूव्हमेंट होऊ शकते तुमच्या व्लॉगिंगमध्ये. तुम्ही बघू शकता किती फिट्ट झालं आहे, पडू वगैरे शकत नाही. तर मला तर खूप आवडलं. आता हा ट्रायपॉड आपण बाजूला काढून ठेवू. आता आपण तो माईक कसा जॉईन करायचा हे बघू. की माईकला हे विंडशिल्ड जे की हेअर वगैरे आहेत हे लावून दाखवतो. काय नाही, सिम्पल आहे असं होल आहे त्यात. माईक गुपसायचा वगैरे नीट लावायचा. जेवढं तुम्ही आरामशीर कराल, प्रोसेस एकदा काढलं की तुम्हाला सोपं आहे. ही वायर आहे ती स्मार्टफोनसाठी आहे. ती स्मार्टफोनसाठी तुम्ही बघू शकता, ही जो असा एल आकाराचा आहे तो लावा. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही युजर मॅन्युअलमध्ये सुद्धा बघू शकता. अगोदर आपण मोबाईल होल्डर याला लावून घेऊ आणि जसं की मागाच्याप्रमाणे गोल फिरवून, जास्त काही अवघड नाही, गोल फिरवून वगैरे पॅक करून घ्यायचं. खालचा स्क्रू पण आवळून घेतला की म्हणजे पॅक होईल. आणि 1 मिनिट असं पॅक वगैरे करायचं भरपूर, म्हणजे जेणेकरून हलणार नाही. त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल लावा त्याला, जसं मागाच्या का सेम प्रोसेस वगैरे, काहीच फरक नाही. मोबाईल लावा. मोबाईल लावला, पूर्णपणे पॅक झाले का बघा. त्यानंतर मग तुम्ही तो माईक घ्या आणि इथे लावा. आता इथं स्क्रू नाही, पण तुम्ही दुसऱ्या गोष्टी वापरून करू शकता. अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बघून आला असाल तर आता ते मी गोष्ट दाखवतो, म्हणजे दिसते कशी काय कशी. 2 वस्तू घेतल्यात आपण. एक म्हणजे ते घेतल्याला दाखवलेला तो ट्रायपॉड, आणि दुसरा म्हणजे बोयाचा M1 माईक. आता ह्या 2 गोष्टी घेतल्यात त्या शेतामध्ये आणल्यात, का तर जिथं वारं जास्त आहे, घरामध्ये काही एवढं वारं वगैरे नाही. त्यामुळे म्हटलं की ह्याचा उपयोग ज्या ठिकाणी बरोबर होऊ शकतो, की जिथं आपल्याला कळू शकतं ही किती युजफुल आहे किंवा ह्याचा किती परिणाम होतो ते आपल्याला कळेल, म्हणून मी ह्याला रानामध्ये घेऊन आलो आहे. तर आता तुम्ही बघा ते नक्की काय आहे. ट्रायपॉड दाखवतो. असा आहे हा ट्रायपॉड, आणि ज्यावर आपण लावलं आहे हो बोयाचा शॉटगन माईक म्हणते त्याला. तर मंडळी, आत्तापर्यंत जो आपण पूर्ण व्हिडिओ बघितला ना, तो विदाऊट माईक किंवा आता हा पण जो आहे ना व्हिडिओ चालू, तो पण विदाऊट माईक यूज करता आपण करणार आहे. आता मी तुम्हाला म्हणलेलं की माझ्या रानातील मी आंब्याची रोपं जी उगवलीत ते दाखवतो, केवढी झालीत काय नाही हे तुम्हाला दाखवायचं होतं. तुमच्या कमेंट पण आलं की आंब्याची झाड केवढी झाली दाखव. तर आता तोच दाखवणार आहे. फक्त ह्यात काय करणार आहे, आत्ता जे बोलतोय ते विदाऊट माईक आहे, आणि ह्याच्या पुढं नंतर जे बोलणार आहे ना ते माईक लावून बोलणार आहे. तर तुम्हीच बघा की यात इम्प्रूव्हमेंट काय आहे. आणि जर तुम्हाला खरंच इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल ना तर हेडफोन लावून ऐका. इथून पुढचा सगळा व्हिडिओ तुम्हाला लगेच कळेल की ह्याचा किती फरक पडतो. तर आत्ता सध्या तुम्ही बघू शकता मी माईक कनेक्ट केला आहे, वारं पूर्ण चालू आहे. याचा आवाज किती येतोय मला पण माहीत नाही. मी आता एडिट करीन घरी, तेव्हा मला कळेल की किती आवाज येतोय वगैरे. पण मी जे काय असेल ते 100% तुम्हाला खात्रीशीर सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. हे आंब्याचं झाड जे की तुम्ही बघू शकता, हे एक आपलं. त्याच्यानंतर जे दुसरं आहे ते आपण एक पावतर गेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे 3रं आंब्याचं झाड, जे की एवढं झालं आता, म्हणजे हाईट माझ्या हाईटपेक्षा मोठं झालं, जवळजवळ एक 10 फुटाच्या वर झाड गेलं आहे. त्यानंतर इथे एक आंब्याचं झाड आहे, जे की तुम्ही बघू शकता. हे एक आंब्याचं झाड आहे. आता इथं आळं वगैरे बनवायचे. इथे एक आंब्याचं झाड आहे. ही 2 आंब्याचं झाड, म्हणजे ते 3 आणि हे 2 5 आंब्याची झाडं. इथून पुढं गेल्यानंतर एक आंब्याचं झाड आहे, हे बघू शकता. हे एक आंब्याचं झाड, 6 आंब्याची झाडं, आणि पुढं गेल्यानंतर एक झाडला ते आंब्याचं झाड, तेही तुम्ही बघू शकता. म्हणजे मित्रांनो, ह्या ट्रायपॉडचा सुद्धा चांगला उपयोग आहे. ग्रीप वगैरे चांगली. किती झाली? 3 आणि 2 5 6 7 व हे आंब्याचं झाड.
पुढं शेवग्याचं झाड आहे त्या कोपऱ्यात. तर मला मंडळी सांगा नक्की तुम्हाला आवाज चांगला येतोय का नाही, मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ एवढाच होता की मला जे काही आपल्या भविष्यातील व्हिडिओ, फ्युचर व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामधील बॅकग्राऊंड वॉईस असो किंवा जेव्हा मी व्लॉगिंग करत असेल तेव्हाचा वॉईस असो, हे तुम्हाला चांगलं इम्प्रूव्हमेंट किंवा तुम्हाला चांगला आवाज पोचला पाहिजे तेवढा चांगला प्रयत्न करत राहणार की आपलं सेटअप जे दिवसेंदिवस कसं असेल ते यूट्यूब सेटअप सुधारत राहील. सध्या आपण व्हिडिओ एडिटिंग आणि ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा जे काही असेल सगळं ते मोबाईलमध्येच करतो. भविष्यात येणाऱ्या गोष्टीमध्ये आपण सेटअपमध्ये वाढ करणारच आहोत, पण सध्या आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही कारण की आता सध्या आपण जॉबवर नाही. जॉबवर पण लवकरच लागणार आहोत. जॉब केल्यानंतर मग आपण भविष्यात जाऊन यूट्यूबमध्ये थोडं का होईना इन्व्हेस्ट करू. यूट्यूबमधून रिटर्न थोडं मिळायला लागलं की मग भविष्यातील सेटअप आपण वाढवू. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुन्हा अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. इथं मी, तुम्ही आणि निसर्ग असेल. तोपर्यंत काळजी घ्या, सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.